हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? अयोध्येचं श्रीराम मंदिर तर सर्वांनाच माहिती आहे. तर आज आपण चाललेलो आहे त्याच राम मंदिरामध्ये. तर अयोध्येत नाही, तर हे आहे सांगलीमध्ये नेमिनाथ नगर कल्पद्रुम क्रीडांगण या ठिकाणी हे राम मंदिराची भव्य अशी प्रतिकृती स्थापन केलेली आहे. तर चला आपण जाऊया आतमध्ये. आणि तो खूपच गर्दी आहे, तुम्ही बघू शकताय. रामकथा व श्री नाम संकीर्तन सोहळा इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि हे आहे कल्पद्रुम क्रीडांगण सांगली येथे. तर बघू शकताय खूप मोठ्या प्रमाणावर इथं लोक आलेले आहेत आणि खूप गर्दी आहे. आणि तशी गर्दी असून सुद्धा इथं खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा होत आहे आणि गर्दीतूनच आता आपण आज जाणार आहोत. तर बघू शकताय तुम्ही हे किती छान असं वातावरण त्यांनी इथं निर्मित केलेलं आहे आणि असं आपल्याला वाटतंय की आपण अयोध्येतच आलेलो आहोत. तर जे अयोध्येला जाऊ नाही शकत तर त्यांनी हे मंदिर आवर्जून बघायला जावे. खूपच छान असं हे केलेलं आहे आणि इथं रामाची प्रतिमा आहे भव्य अशी, तुम्ही आता बघितलीच. आणि हे मंदिर आहे. तर आता आपण आज जाणार आहोत. खूपच छान अशी विद्युत रोषणाई देखील केलेली आहे या मंदिराच्या सभोवती आणि ते प्रसादाची वगैरे पण सोय होती. चला तर आपण आज जाऊया आता. खूपच सुरेख अशी झुंबर अशी आतमध्ये आहेत, छान असं. आणि पायऱ्या चढून आता आपण आज चाललेलो आहोत. तर हे बहुचर्चित राम मंदिर आहे खूप दिवसापासून, जे की अयोध्येमध्ये आहे. आणि गेल्या वर्षीच तिथं रामाची मूर्ती स्थापन झालेली होती. तो सोहळा आपल्याला आपण घरी बसून देखील साजरा केला होता. तर ह्या प्रतिकृती जी बनवलेली आहे अयोध्या नगरीची, तर त्याच्या प्रवेशद्वारापाशीच हे रांगोळी काढायचं चालू होतं आणि खूप सुरेख अशी रांगोळी काढलेली होती. समोरच राम लक्ष्मण सीता याची खूपच सुंदर अशा मूर्तीला ठेवल्या होत्या. सोबतच दुसऱ्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम यांचे देखील मंदिर असं छान बनवलं होतं. खूपच छान अशी झुंबर विद्युत रोषणाई केली होती. आणि इथं जे हे महाराज येणार आहेत कीर्तनासाठी, त्यांचंही देखील इथं रांगोळी काढण्यात आलेली होती, तुम्ही बघू शकताय. आणि जे अयोध्यामध्ये आहे तसेच इथं रामाची मूर्ती देखील लावण्यात आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि नुकतंच इथं हे नाटक पार पडलेलं होतं. आम्हाला काय ते बघायला भेटलं नाही, पण इथं ते कलाकार दिसत होते आणि लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते. तर हा खूप सुंदर असा मंडप आहे आणि हे ते कलाकार आहेत ज्यांनी आता नाटकाचं सादरीकरण केलेलं होतं. आणि थोड्याच वेळात इथं कीर्तन देखील होणार होतं. तर त्यासाठी हे छोटे वारकरी आलेले आहेत आणि खूप छान अशी सुव्यवस्था केलेली होती. एका साईडला महिला, एका साईडला पुरुष आणि बसायला खुर्च्या देखील होत्या. आणि खूप असं मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा होतच होती. त्यात हे छोटे वारकरी. आणि आता यांचं इथं खूप सुंदर असं भजन होणार होतं, भजन कीर्तन. आणि छोटी छोटी मुलं ती त्यासाठी त्यांची लगबग चालू आहे. तिथे त्यांनी ते करणार आहेत भजन. आणि हे लोक देखील त्याचा आस्वाद घेण्यासाठी इथं हळूहळू जमू लागलेले आहेत.
तसं सर्व संतांच्या प्रतिमा लावलेल्या होत्या आणि बाळूमामाची देखील प्रतिमा आहे इथं तुम्ही बघू शकता. तसेच सर्व साधू संतांच्या होत्या. तसेच समाज सुधारकांच्या देखील इथे प्रतिमा लावण्यात आलेल्या होत्या. आणि ही रांगोळी तुम्ही बघू शकताय शिव पार्वतीच्या विवाह सोहळ्याचे आहे. आणि हे देखील मंदिर आहे. श्रीकृष्ण आहे. अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या इथे रोज काढल्या जात होत्या व त्या बाहेर आणून अशा बघण्यासाठी ठेवल्या जात होत्या. म्हणजे ठेवल्या जातात आता सुद्धा, पण आम्ही आज गेलेलो होतो तर ती आतमध्ये राम लक्ष्मण सीताच्या विवाहाची रांगोळी काढण्यात आली होती आज. खूपच छान असं केलेलं होतं त्यांनी हे मंदिराचं देखावा. आणि इथं त्याच्या बाजूलाच गोशाला देखील केली होती. इथं गायी आहेत तुम्ही बघू शकताय. इथं तुम्ही गाईला चारा ते देऊ शकता, चारा वगैरे. गाईला चारा चारणं म्हणजे पुण्य असतं असं मानलं जातं. तर इथं तुम्ही गाईला चारा देखील देऊ शकता, बघू शकताय तुम्ही. इथे खूप प्रमाणात लोक गाईला चारा चारत होते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या ठिकाणाला आवर्जून भेट द्या आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.